ऐका, आपल्या जीवनातला जो दुःखाचा भार आहे तो भगवंताच्या चरणावरती व्हायचा. ऐका, पण आपण भगवंताच्या चरणावरती न वाहता आपल्या जीवनातल्या अडचणी, आपल्या जीवनातलं दुःख हे कुणाजवळ सांगतो? आपल्या जीवनातल्या कुणाजवळ सांगतो? अगदी जवळच्या एका मित्राला, एखाद्या भावाला, बरं का, एखाद्या नातेवाईकातल्या पाहुण्याला आपल्या जीवनातलं आपण दुःख सांगतो आणि तो भार आपण त्यांच्या चरणावरती वाहतो. त्याच पद्धतीने देखील सुद्धा दुःखाचं, आपल्या जीवनातल्या दुःखाचं मोकळीकरण करण्याचं ठिकाण एक आहे, ते म्हणजे देवाचे चरण. देवाच्या चरणावरती आपल्या जीवनातला दुःख, आपल्या जीवनातल्या अडचणी सगळ्या देवाच्या चरणावरती व्हायच्या. तुका म्हणे भार घातली यावरी आणि मग होईल कैवारी नारायण. हा, देव आपोआप आपल्या मदतीला येऊन जातो महाराज. आता अर्जुनाचं जर उदाहरण पाहायचं झालं तर अर्जुनाच्या मनामध्ये एका क्षणाकरता एका मनामध्ये त्याच्या एक विचार निर्माण झाला की काम्यक नावाच्या वनामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी सुभद्रा आठवली आणि सुभद्रा आठवल्याबरोबर भगवान पांडुरंग श्रीकृष्ण भगवान परमात्मा साक्षात सुभद्रा झाला आणि सुभद्रा होऊन अर्जुनाच्या भेटी करता आला. म्हणून माणसाच्या जीवनात मित्र असावा, एक मित्र असा असावा की महाराज आपल्या दुःखामध्ये, आपल्या जीवनामध्ये, त्या दुःखामध्ये गारव्यासारखा झाला पाहिजे. महाराज दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा वाट चुकणार नाही जीवाभर तुझी, वाट चुकणार नाही जीवाभर तुझी. एक तो मित्र का आरशा सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा गारव्या. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. म्हणून आपल्या जीवनात आपला एक मित्र आज 1 वर्ष पूर्ण झाले तो आपल्याला सोडून गेलेला आहे महाराज. मित्र तो मित्र असतो. कित्येक अडचणी आल्या, कित्येक संकट आले, कित्येक जरी दुःख आलं ना तरी तो मित्र आपल्या करता धावून येतो बरं का. मित्र मित्र म्हणजे काय हो महाराज? मित्र मित्र म्हणजे काय? मित्र तो असावा, मित्र पैशा करता आपल्यासोबत मैत्री करणारा नसावा, तर प्रत्येक दुःखात आपल्यासोबत उभा असतो ना, त्याचं नाव आहे मित्र. म्हणून हा आपल्याला जो सोडून गेलेला आपला आबे आहे, हा त्यातला एक असा मित्र होता की तो कधीच महाराज कोणत्याच गोष्टीकडे न पाहता फक्त एकाच गोष्टीकडे पाहायचा, त्याचं नाव आहे फक्त मैत्री. का मित्रांनो, बरोबर आहे का हो? बरोबर आहे का? हा, मित्राकरताच तो धावून यायचा. आणि असा स्वभाव त्याचा, इतका प्रेमळ स्वभाव होता की त्याने एवढे माणसं महाराज त्याने जोडली होती की आपणही विचार करू शकणार नाही महाराज. परंतु आज आपल्यातून निघून गेलेला आहे. असो, देवाच्या मनामध्ये आल्यामुळे आपलंही काही चालू शकत नाही महाराज, काही चालू शकत नाही. म्हणून पुन्हा जन्म मिळावा बरं का, ह्या मृत्यू लोकामध्ये पुन्हा जन्म मिळावा आणि मित्र म्हणून नाही तर आभी तुझा भाव म्हणून जन्म यावा, भाव म्हणून जन्म मिळावा. एवढं लक्षात असू दे. तू जरी या मृत्यू लोकातून गेला असतील तरी तुझ्या आठवणी, तुझ्यावरचं आमचं ते प्रेम, तू आमच्यावरती तू करत होता ते प्रेम,
यत्किंचित देखील सुद्धा आम्ही मरेपर्यंत कधीच कमी होणार नाही, हे मी माझ्या पूर्ण मित्र परिवाराच्या वतीने बोलतोय. तो आज या ठिकाणी ऐकायला नाहीस रे, आज तू या ठिकाणी तो ऐकायला नाहीस रे, पण अभि तुझ्यासारखा मित्र पुन्हा या जन्मात होणे नाही रे, होणे नाही. म्हणून या मृत्यू लोकामध्ये मित्र आल्यानंतर काही नाही कमवलं तरी चालेल, पण जीवाभावाचा श्रीकृष्ण भगवान परमात्म्यासारखा अर्जुनासारखा असणारा मित्र कमवा. ऐका, नाही काही कमवता आलं तर सुदाम्यासारखा आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्यासारखा एक मित्र कमवा. आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. म्हणून या ठिकाणी आपल्या दुःखाचा जो भार आहे तो अभिने सगळ्या मित्र परिवाराच्या चरणावरती वाहिला होता महाराज, पण संचतामुळे आपण काही करू शकत नाही महाराज. तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण. झालेली सेवा आपण भगवंताच्या चरणावरती समर्पित करूया, आई वडिलांच्या चरणावरती समर्पित करूया, गुरुवरांच्या चरणावरती समर्पित करूया. बोलिलेले पुरे वेळे वाकुळे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध विठोबा रखुमाये.